नमस्कार मित्रांनो. आज आपण आलो आहे शुभम दादाच्या इथे फार्म हाऊसवर, मथुरच्या फार्म हाऊसवर. तर अखंड महाराष्ट्राने ज्या नंदीने ना लक्ष वेधून घेतलं असा मथुर आज कुठेतरी पडता काळ होता आणि नक्कीच दोन शर्ती कुठेतरी आपल्याला पडताना बघितल्या. परंतु आज जी शर्यत झाली ना, खूप सुंदर आणि प्रेक्षणीय अशी बिनजोड मैत्रीपूर्वक झाली. कारण का ते शर्यतीमध्ये अ, आपण बघितलं का मथुरने गुलाल घेतला आणि तोच गुलालाचा आनंद शुभम दादाकडून व्यक्त करून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. कसं काय असणार आनंद? कारण का आपण बोलतो का नंदी आपल्याकडे नंदी आहे, नंदी पळतो किंवा नंदीचा गुलाल होतो आणि कुठेतरी पडत्या कालात आहे ना, त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला संवाद साधायला लागते, तेव्हा ज्या नंदीसोबत आपण एकनिष्ठ राहिलो आजपर्यंत, त्याला प्रत्येक वेळी गुलालात बघायची इच्छा असते. कुठेतरी गुलाल पडला का खंत वाटते, काय म्हणणार? खंत तर वाटतच असं, कारण की सर्वांचे बोट पहिले जो नियोजन करते त्याच्याकडे येत असतात. आणि ज्यावेळी गुलाल होतं त्यावेळी आनंद पण खूप होत असतो. आणि आज अशीच मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटली आपल्या खिडकाली मैदानामध्ये. चांगली अशी गाडी पळाली मथुर आणि रायफल, आणि चांगला असा गुलाल झाला. जेव्हा पडता काल असतो तेव्हा खूप काही शिकायला भेटत असतो आपल्याला, कारण की कोण आपला आहे कोण लांबचं आहे, सर्व गोष्टी याच्या आधी पण आपण म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण म्हणजे ठोकर खाऊनच यामध्ये वर आलेलो आहे. त्याच्यामुळे आपल्याला सर्व गोष्टीचा अंदाज आहे. तेच बघून आपण प्रत्येक वेळी नियोजन करत असतो. बघतो ना आपण का प्रत्येक वेळी आहे ना, ज्यावेळी नियोजन चांगलं होतं किंवा गुलाल राहतो, 100% आपली चर्चा होते. परंतु कुठेतरी एखादी मतभेद कोणत्याही कारणास्तव गाडी पडली ना, का नियोजनकर्त्यावरती म्हणजे एक प्रकारे ते बोट दाखवलं जाते. पण कुठेतरी ते आपण देखील आपल्या चांगल्या हितासाठीच करत असतो. पण कुठेतरी होतेच काही ना काही. काय म्हणजे त्याच्यातून काय आपण स्वतःशी संवाद साधता? नियोजन तर आपण चांगलंच करत असतो. कधी कोणता बैल कमी पळेल किंवा कोणता बैल जास्त पळेल हे तर आपण सांगू शकत नाही. कधी कोणता बैल आजारी असू शकतो किंवा काय होऊ शकते, तो मुका प्राणी आपल्याला काय सांगू शकत नाही. प्रत्येक वेळी हार आणि जीत हे आपण बघितलेली आहे. त्याच्यामुळे हार सहन करायची पण शक्ती आहे आपल्याकडे, आणि जिंकल्यानंतर आनंद पण म्हणजे तेवढंच करायचं आहे. त्याच्यामुळे एवढं काही विशेष नाही, कारण की हार-जीत तर चालतच असते. जेव्हा मथुर हारतो तेव्हा तर दुःख खूपच होतंय. पण ज्यावेळी गुलाल मथुरच्या अंगावरती पडत असतो त्यावेळी आनंदही आणि मन सुद्धा भरून येतं. कारण की जेव्हा चांगल्या आज एवढं वय होऊन पण एवढ्या चांगल्या गाड्या खेळतोय, त्याच्यातच भरपूर समाधान आहे. आज बघतो ना, पहिऱ्यामध्ये होता रायफल. कुठेतरी बघतो पडग्याचा रायफल. जसं म्हणजे नंदी पळतो, परंतु कुठं पडद्याआड होता तो आणि जास्त चर्चेत नव्हता. परंतु जसं मथुरमध्ये आलं, एक चर्चा वेगळी झाली त्याची. स्वतःचं अस्तित्व वेगळा तयार केला. आज म्हणजे आपण बघतो कितीतरी नंदींना मथुरने वर आणले. आज काय म्हणणार, कारण का आता जशी पडत्या काळात मथुरला ते नंदी साथ देतात. काय आपण त्याविषयी संवाद साधणार? मथुर आणि रायफल ही गाडी म्हणजे चांगलीच पळते. जेव्हा पण त्यांना आपण पहिल्यासाठी फोन केलेला आहे, तेव्हा कधी म्हणजे नाही बोलले नाही एका शब्दावरती, आणि एका फोनवरती त्याने आपल्याला बैल दिलेला आहे. जेव्हा पण म्हणजे कधी वाटलं आपल्याला की ही गाडी पळवायची, त्या म्हणजे जास्त करून खिडकाच्या मैदानात ही गाडीचं नियोजन केलेलं आहे. त्यावेळी गाडी चांगलीच पळालेली आहे ज्यावेळी नियोजन केलं त्यावेळी, आणि चांगल्याच गाड्या मारलेल्या आहेत आपण. 100% कारण का आज दादा बघतो आपण मथुरचा वय काय असेल सध्याच्या वय गाडीला? काहीतरी 9-10 किंवा 8-9 किंवा 9-10 वर्ष वय असेल मथुरचं. जसं बघतो आपण का प्रेक्षकांची इच्छा असते की प्रत्येक मैदानात मथुर दिसावा. परंतु आपण काहीतरी कालांतरानेच मथुरला बाहेर करतो का? कारण का आज वयानुसार त्याचं पल देखील त्याप्रमाणेच आपल्याला ठरवावं लागतं. वयाच्या नुसार तर काय नाही, पण मथुरला एक दिवसाआड जरी पळवलं तरी तो तेवढाच पळेल. पण आपण आजपर्यंत दादाने कधी बैल पैशासाठी या कोणत्या स्वार्थासाठी पळवला नाही. मथुरची पूर्णपणे देखरेख करूनच बैल मैदानामध्ये पळवला जातो, आणि 4-5 दिवसाच्या गॅपनेच आपण बैल पळवत असतो. दादा आता आपला मध्ये-मध्ये सर्जाचा आणि मथुरचा फेरा टाकला. कुठेतरी सर्जा आपल्याला प्रेस करताना दिसत होता. म्हणजे काय, कारण का प्रेक्षकांचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला होता. का कुठेतरी सर्जा म्हणजे पब्लिकला तो आतून पण दाबून पळाला म्हणजे. पण बाकीच्या गाडी बघतो ना आपण, तेव्हा सर्जा खुला पळातो. काय विषय? त्यावेळी काय झालं होतं, आपण जोडून फेरा टाकला होता, आणि समोरची गाडी आपल्या गाडीच्या मागेच आली होती. गाडी नसल्यानंतर सज्जा सेम तसाच पळतो. जेव्हा बिनजोड पण असते तेव्हा पण सज्जा खालून जेव्हा गाडी टाकून निघतोय
तेव्हा त्याला गाडी नाही दिसली का तो तसंच पळतोय. त्याच्यामुळे तेवढं काय अडचण नाही आहे. कारण त्याला गाडी बघायची सवय आहे पाठीमागे. गाडी जर जास्तच लांब असेल तर थांबून असं मागे बघतोय. असं त्याचं आहे म्हणून त्यावेळी पण तो तसंच करत होता. त्याच्यामुळे ते तसं वाटत होतं आपल्याला. आता सर्जाकडून काय अपेक्षा असणार, कारण का आज सर्जा देखील मुंबईला चांगलं पल करताना बघतो आपण. सर्जाकडून तर खूप काही अपेक्षा आहेत आणि तसंच त्याला आम्ही आमच्या नियोजनामध्ये चांगल्या नियोजनामध्ये पळवत राहू आणि त्या जेवढ्या अपेक्षा आहेत तेवढ्या आमच्या सर्जा 100% पूर्ण करणार. दोन नंदींचं नियोजन दादा कसं होतं, कारण का आपण बघतो दोन्ही चांगले पळणार नंदी आहेत, परंतु नियोजन करण्यासाठी बरेचसे जणांना आपल्याला मतभेद होतं त्यामध्ये. नियोजन तर काय आहे, पहिल्यांसाठी भरपूर फोन येत असतात. आपल्याला जसं वाटेल तसं आपण पहिला करत असतो किंवा आपल्याला कोणता नंदी लागला तर आपण समोरून फोन करत असतो आणि नियोजन करत असतो. प्रत्येक मैदानामध्ये तर आपण दोन्ही नंदी पळवत नाही. प्रत्येक म्हणजे एक नंदी पळवत असतो. त्याच्यामुळे नियोजन एकदम अतिशय म्हणजे सुंदरच करायला भेटतो. आता दादा मथुरचं नियोजन कसं असणार? बघूया आता करू नियोजन जिथे मैदान असेल तिथे. 100% दादा. जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला शुभेच्छा असतील, कारण का आपण बघितलं असेल का जसं मुंबईमध्ये बिंजोडला जसं जसं मैदान होतात, प्रत्येक मैदानामध्ये मथुरला बघण्याची प्रेक्षकांची इच्छा असते. परंतु अंदाजे दादा का किती दिवसानंतर आपल्याला म्हणजे मैदानामध्ये मथुर दिसत जाईल प्रेक्षकांना? 4 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर किंवा आता डायरेक्ट 26 जानेवारीला. 100% धन्यवाद दादा. हे झाली का 5 मिनिटाची?